सो हाय गाईज, मी निकिता आणि मी आजपासून माझं यूट्यूबचं अकाउंट सिरियसली पुन्हा स्टार्ट करते. लाईक मी 2020मध्येच हे अकाउंट क्रिएट केलं आणि त्यामध्ये माझ्या डान्सच्या व्हिडिओज वगैरे मी अपलोड केल्या. बट द सीन वॉज आय वॉज नॉट कन्सिस्टंट. तर मी आता असं ठरवलं की मी थोडीफार कन्सिस्टंट राहीन यूट्यूबवरसुद्धा. मी लास्ट 2 मंथ्समध्येच लाईक इंस्टाग्रामवर माझं एक जिमचं अकाउंट ओपन केलं. सो त्यामध्ये मी माझ्या जिमच्या व्हिडिओज वगैरे अपलोड करते. सो त्यावरून ना मला थोडाफार व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओ टाईम टू टाईम गेली पाहिजे हा थोडाफार अंदाज आला आहे. सो मी असं म्हटलं की मी यूट्यूबवर पण तेच फॉलो करेन. म्हणून मी ट्राय करणार आहे की इथे पण आता व्हिडिओज अपलोड करायच्या. तर मला असं वाटतं की मी थोडंफार आहे ना जिमचं म्हणजे सगळं जिमचं ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये माझी थोडी लाईफस्टाईल, माझे थोडे डान्सचे व्हिडिओज वगैरे असं केलं तर अजून थोडंफार एंटरटेनमेंट होईल. सो मी ते करायचं ट्राय करणार आहे. तर मी थोडं मार्केटला आली होती. मला अपना बाजारमधून थोडंसं प्रोटीनचं माझं सामान घ्यायचं होतं. बट आय एम नॉट शुअर की इथे मिळेल कारण का मी ऑलवेज ऑनलाईन मागवते. लेट्स सी मिळतं आहे का. सो मी थोडीशी शॉपिंग केली. आता मला आता सीड्स शोधायचे आहे. तर मी सीड्स शोधायच्या नादात बघूया काय काय करते. अगं मला काहीच मिळत नाही. माय गॉड, मी इथे आलंच नाही पाहिजे असं वाटतं. मी ऑनलाईन शॉपिंगच करली पाहिजे. अगं मला स्टोअरमध्ये खरंच काय मिळत नाही. किंवा स्टोअरमध्ये मिळत नाही आहेत काही गोष्टी. तर बघूया आता. तर मी विचार करते ना थोडं मेथी दाणा पण घेईन कारण का मला थोडा हेअर लॉस होतो आहे आजकाल. सो आय नीड टू टेक दिस. तर हे घेईन. आणि ही ना अळशी आहे का? हां, मला ना हालिम ओके हालिम बोलतात त्याला, अळशी नाही बोलत. वॉट एव्हर इट इज, जे काय आहे ते एक घेते. बघूया कसं होतं आहे ह्याचा इफेक्ट. तर मला कोणत्याही प्रकारचे ना इथे सीड्स मिळत नाही आहेत. लाईक मला 3 सीड्स हवे आहेत. बट आय एम नॉट इवन गेटिंग 1 सिंगल सीड. तर मी पूर्ण ना हा सेक्शन पूर्ण गरम मसाल्यांचा सेक्शन आहे. सो इथेही माझं बघून झालं. तर इथे मला फेनुग्रीक हे मिळालेत आणि त्याच्यानंतर काय बोलतात हालिम करून आहे. तर ते मी केसासाठी घेतलं बेसिकली. हे काय मला हे नाही, सीड्स हवेत मेन म्हणजे. तर मी शोधते पण मला मिळत नाही आहे. तर मला परत त्याला बोलवावं लागेल. आणि मला जीवावर येतं यार. काय तो बोले हिला काय कळत नाही का इथे सगळ्या वस्तू आहेत आणि सारखी बोलवत बसली. पण खरंच नाही कळत आहे मला. मला लिटरली शोधावं लागतं आणि त्याला एवढा वेळ जातो. लाईक गेले 5-10 मिनटं मी अशीच वेड्यासारखी फिरते. असं विच इज नॉट गुड. इथे हा ड्रायफ्रूटचा सेक्शन आहे पण या सेक्शनमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचे सीड्स ठेवलेले नाही आहे. सो तरी पण मी ट्राय मारते, एकदा बघते. कोणीतरी देवा मदतीला येऊ दे माझ्या. तर मी ते पागल होणार. त्यांच्या स्टॉकमध्ये आहेत की नाही मला हे पण नाही आयडिया आहे. मे बी त्यांच्याकडे नसू शकतात. पण कसं नसू शकणार, एवढं मोठं स्टोअर आहे. मलाच दिसत नसेल. शुड आय आस्क देम ऑर व्हॉट? मी विचारते ना. विचारणं किती वेळ असं गरगर फिरणार आहे आपण. विचारलेलं बरं ना. हाय, मला ना सनफ्लॉवर सीड्स अँड फ्लेक्स सीड्स वगैरे हवे होते. कुठे मिळते? मी विचारलं आहे त्यांना. सो लेट्स सी त्यांच्याकडे आहेत का. सनफ्लॉवरच्या बिया आहेत का द्या? सनफ्लॉवरच्या कामाला लावलं नाही आहे. आणि पम्पकिन सीड्स आहेत ते पण नाही आहेत. ओके, सो ह्यांच्याकडे बेसिकली त्या सीड्स नाही आहेत. आपल्याला त्या दुसऱ्या दुकानातून घ्याव्या लागणार आहे. सो ते ठीक आहे, जे पण आपल्याला मिळालं आहे आपण ते घेऊन निघूया. तर मी आता कॅप वगैरे घालून आहे ना निघाली आहे. तर मला आता चप्पल घ्यायची आहे. पावसाळ्याची चप्पल नाही माझ्याकडे. मी आत्ता पण मम्मीची चप्पल घालून फिरते. सो बघूया थोडीशी चप्पल भेटते का मार्केटलाच. मी आता बाहेर तर पडलीच आहे. ॲक्च्युली मला उन्हातून नाही फिरायचं होतं पण आता ऑप्शन नाही कारण का संध्याकाळी मला जिमला जायचं असतं. सो म्हणून तर काही जाता ना मी घरीच जाते कारण का मला माझ्या मनासारख्या गोष्टी मिळत नाही आहेत. तर उगीच फिरत राहण्यात काही अर्थ नाही. मला ॲक्च्युली चप्पल घ्यायची होती पण ती पण मला मिळाली नाही आहे. तर म्हटलं मी घरीच जाते आता. तर ऑलरेडी खूप एक्झॉस्ट होतं आहे. छोटेसे कानातले आहेत का बघते ह्याच्याकडे. एक मिनिट. तर मला एक सॉन्ग आठवतं आहे तर मी सॉन्ग बोलते. जो तू नहीं तो ऐसा मैं चेहरा कि जिसकी
खूबसूरत मांग पड़ी, ऐसा मैं दरिया जो बहना ना जाने, जो तू नहीं तो घाम घाम किती आलाय. जो तू नहीं तो ऐसा मैं राह के जिसकी खूबसूरत मांग पड़ी, ऐसा